लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. परीक्षेला आनंदाने सामोरे जाण्यासाठी खरं तर परीक्षा केंद्रावरती हे सर्व विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं औक्षण केलं जात आहे. औक्षण करून खरं तर परीक्षा केंद्रामध्ये जे आहे ते त्यांना सोडवण्यात येत आहे. खरं तर 10वी बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो आणि या महत्त्वपूर्ण टप्प्यासाठी या विद्यार्थ्यांच्या मनावरती आलेला जो ताण आहे तो हलकासा व्हावा आणि या विद्यार्थ्यांनी या परीक्षेला आनंदाने सामोरे जावं यासाठी खरं तर परीक्षा केंद्रावरती त्यांना औक्षण केलं जात आहे. खरं तर त्यांना ही साखर जी आहे ती त्याला दिली जाते, तोंड त्यांचं गोड केलं जातं आणि परीक्षेवर जाणं हे सर्व 10वीच्या विद्यार्थिनी आहेत. आपण खरं तर त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. 10वीचाच पेपर आहे, कशा पद्धतीने पेपरला सामोरे जातेस? तयारी झाली का अभ्यासाची? हो झाली. काय मनामध्ये दडपण आहे का सध्या परीक्षा केंद्रावर तुमचं औक्षण केलं जात आहे आणि परीक्षेला तुम्ही जाणार आहात? भीती वाटत आहे, खूप पेपर आहे, पहिला पेपर आहे म्हणून. खरं तर आणखी सध्या काही या ठिकाणी विद्यार्थिनी आहात 10वीच्या पेपरला सामोरे जातात, कशा पद्धतीने तुमची तयारी झालेली आहे? खूप छान पद्धतीने झालेली आहे. आतापर्यंत जेवढं मॅडमने शिकवलं तेवढं सगळं लक्षात आहे. आता मॅडम जे सांगतील ते पेपरमध्ये जेवढं येईल तेवढं लिहिणं आमच्याकडनं अपेक्षित. खरं तर 10वी बोर्डाची परीक्षा ही महत्त्वपूर्ण असते, महत्त्वाचा टप्पा असते. कशा पद्धतीने सामोरे जाणार आहात? काय दडपण मनावर सध्या तर आहे किंवा पालकांनी काय सांगितलं सध्या घरी येऊन जाताना? सांगितलं की दडपण घेऊ नका, टेन्शन नका घेऊ. सरांनी सुद्धा सांगितलं, आता सुद्धा सांगितलं सरांनी की जसं सांगितलं आमचं जेवढं टेन्शन होतं आतापर्यंत तेवढं सगळं आता या 10वीच्या पेपरमध्ये दाखवायचंच आहे आणि 10वीच्या पेपरमध्ये जेवढं आहे तेवढा हा आमचा टर्निंग पॉईंट आहे आणि आता जे सगळं होणार आहे ते आमचं पुढचं आयुष्य घडवणार आहे. आपण बघू शकतो की या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आहे, ही परीक्षा आहे, त्या परीक्षेला आम्ही अगदी आत्मविश्वासाने सामोरे जाणार आहोत आणि कुठलंही दडपण न घेता आम्ही या परीक्षेला सामोरे जाणार. खरं तर या ठिकाणी आपल्याला आणखी काही पालक सुद्धा दिसत आहेत. आज 10वीच्या तुमच्या पाल्याची महत्त्वपूर्ण परीक्षा आहे, त्यांना सोडवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही आलेला आहात. काय सध्या पाल्याला तुम्ही परीक्षेला जाताना त्यांना सल्ले दिलेत? त्यांना काही शांत मनाने डोकं शांत ठेवून व्यवस्थित प्रश्न वाचून प्रश्नाची उत्तरं लिहायला हवीत. खरं तर 10वी बोर्डाची परीक्षा करायची नाही जास्त. खरं तर 10वी बोर्डाची परीक्षा असते ती विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो, कारण की त्यातूनच विद्यार्थ्यांचं करिअर किंवा आयुष्य ठरत असतं. त्यामुळं तुम्ही घरातून जाताना कसा सल्ला दिलाय आणि एकंदरीत वर्षभराचं अभ्यासाचं वातावरण कसं होतं? काय घरातला सल्ला तेच मुलांना की अभ्यास करायला हवा, सकाळी लवकर उठून, त्यातच त्यांची प्रगती आहे. हे त्यांचं हे असतं ना आयुष्याचं. ठीक आहे, आणखी काही या ठिकाणी ताई आहेत. खरं तर ताई आज या ठिकाणी 10वीचे पेपर विद्यार्थ्यांचा होत आहे, तुम्ही त्यांना या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. मनात काय भावना आहेत? शांत रीतीने पेपर सोडवा, व्यवस्थित कुठलंही काही दडपण घेऊ नका, एवढं निश्चित सांगितलेलं आहे. एकंदरीत आपण बघू शकतो की शांततेत कुठलंही दडपण न घेता विद्यार्थ्यांना पेपर सोडवा असा खरं तर सल्ला पालकांनी सुद्धा दिलेला आहे. आणि आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे पालक सुद्धा आहेत या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणखी या ठिकाणी आपण काही पालक आहेत त्या पालकांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. खरं तर आज तुमच्या पाल्याची या ठिकाणी परीक्षा होते, तुम्ही या ठिकाणी त्यांना सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी आलात. काय सांगितलंय पाल्यांना तुम्ही? पाल्यांना सांगितलं पूर्ण वेळ वर्गामध्ये बसायचं, पूर्ण वेळ शेवटच्या प्रश्नापर्यंत तुम्ही तो पेपर सोडवला पाहिजे. डिप्रेशनमध्ये जाऊ नका. जेवढा फ्रेश माइंडने पेपर सोडत होईल तेवढा फ्रेशमध्ये पेपर सोडवा. एकंदरीत आपण बघू शकतोय खरं तर हे पालकांच्या सुद्धा प्रतिक्रिया आहेत की कुठलंही दडपण न घेता परीक्षेला सामोरे जावा आणि ज्या प्रश्नाची तुम्हाला उत्तरे येत आहेत ते सर्व प्रश्नाची उत्तरे अगदी मनमोकळेपणाने सोडवा अशी प्रतिक्रिया खरं तर आपल्याला पाहायला मिळते. आणि आता बघू शकतोय खरं तर ह्या परीक्षा केंद्रावरती विद्यार्थ्यांना आता आतमध्ये जे आहे ते पाठवण्यात सुद्धा या ठिकाणी येत आहेत. परीक्षा केंद्रावरती हे खरं तर शिक्षक आहेत. खरं कशा पद्धतीने त्या परीक्षा केंद्रावरती तुम्ही तयारी करण्यात आली एकंदरीत? नमस्कार, सौ विमलाबाई गरवारे प्रशालेतून मी मुख्याध्यापक भारमळ सर बोलतोय. आज बोर्डाचा पेपर सुरू होत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं दडपण राहू नये म्हणून विद्यार्थ्यांचं औक्षण करून त्यांचे तोंड गोड करून स्वागत केलं जात आहे आणि विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे दडपण न घेता अतिशय आनंदाने परीक्षेला सामोरं जावं यासाठी शुभेच्छा दिल्या गेल्या जात आहेत. परीक्षा केंद्रावरची कशी तयारी करण्यात आलेली आहे? सीसीबीटी असतील किंवा पथक असेल या संदर्भातली काय कशी तयारी? या शैक्षणिक वर्षात बोर्डाने नवीन नियम काढला की प्रत्येक वर्गामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात यावे की जेणेकरून कोणत्याही प्रकारे विद्यार्थी गैरवर्तन करणार नाही. त्या दृष्टीने सर्व वर्गांमध्ये सीसीटीव्हीची व्यवस्था केलेली आहे. नंबर टाकले गेलेले आहेत, बोर्डवर नंबर लिहिले गेलेले आहेत. बस प्रत्येक बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे एका वर्गात 25 विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था केली गेलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे गैरवर्तन होणार नाही याची पूर्ण काळजी शाळेकडून घेण्यात आलेली आहे. एकत्रित आपण बघू शकतो की प्रशासनाने सुद्धा किंवा परीक्षा केंद्रावरती सुद्धा अगदी जय्यत तयारी करण्यात आलेली. सीसीटीव्ही असतील किंवा एकंदरीत बैठक व्यवस्था आहे ती अगदी योग्य पद्धतीने केली आहे. कुठलाही गैरव्यवहार गैरप्रकार परीक्षा केंद्रावरती होणं याची सुद्धा दक्षता प्रत्येक परीक्षा केंद्रावरती घेताना आपल्याला सुद्धा पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन कृष्णा पवार सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे.
थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.